क्रम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हम्म. सातारा जिल्हा परिषदेचे 37 जे सदस्य आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे होते. 27 भाजपकडे होते. हम्म. याच्यामधले भारतीय जनता पार्टीने 2 सदस्य राष्ट्रवादीचे फोडले, 2 सदस्य शिवसेनेचे फोडले. हा सगळा घटनाक्रम होत असताना ह्यांच्या बैठका बोलणी सगळी चालू होती. रात्री 2 वाजता एक गुन्हा दाखल झाला. काँग्रेसचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत बापू शिंदे हम्म. यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. हा गुन्हा दाखल कोणी केला? तर त्यांच्या मुलांनी दाखल केला. हम्म. आणि ते जे जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे सदस्य कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणतात की माझं अपहरण झालेलं नाहीये. इंटरेस्टिंग. हा, म्हणजे मुलांनी आरोप केला की वडिलांचं अपहरण झालंय, पण वडील म्हणतात अरे मी तर इथंच आहे. इथंच आहे. हम्म. हे सगळं घटनाक्रम होत असताना हे सगळं शंभूराज देसाई किंवा आपले खासदार नितीन पाटील असतील आणि मकरंद पाटील हे सगळं यांना हे घटनाक्रम रात्री पहाटेपासून हे सगळ्या घडामोडी चालू होत्या. हम्म. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांची जी सगळी जिल्हा परिषद सदस्यांची सगळी टीम आहे ती एका बसमधनं स्वतः दोघांनी, दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या नजरेच्या अंडर सगळ्यांना आतमध्ये घेऊन आले. हम्म. आतमध्ये घेऊन आला असताना दुसरा घटनाक्रम असा झाला की त्याच्यामधले जे 2 सदस्य आहेत खटाव भागामधले, त्याच्यामध्ये अनिल देसाई आहेत आणि एक संदीप मांडवे म्हणून आहेत. या दोघांवरती अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या दोघांना स्वतः शंभूराज देसाई आतमध्ये घेऊन आले जिल्हा परिषदेच्या आत. आणि ज्यावेळेस सभागृहामध्ये मतदानाची वेळ आली त्यावेळेस साधारण एक 20 ते 25 पोलीस होते. स्वतः शिवेंद्रराजेही तिथं उपस्थित होते. पोलिसांनी थेट अनिल देसाई आणि मांडवे या दोघांना पकडलं. ज्यावेळेस पोलिसांनी पकडलं त्यावेळेस तिथं उपस्थित असलेले शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे हे सगळे तिथं सोडवायला गेले. आणि ती जी झटापट झाली ती इतकी महाभयानक झटापट होती. त्याच्यामध्ये म्हणजे जी माझी माहिती आहे, मी कॅमेऱ्यासमोर बोलतोय, शंभूराज देसाई पालकमंत्री सातारा जिल्हा यांना पोलिसांनी मारलेलं आहे. मी अतिशय जबाबदारीने ही गोष्ट बोलतोय. व्हेरी शॉकिंग सुजित, व्हेरी शॉकिंग. त्यांना मारलेलं आहे. त्या मारहाणीच्या नादातच त्यांच्या हाताला दुखापत झाली, मोठ्या प्रमाणात दुखापत झाली, त्यातनं रक्तबंबाळ झाला, हाताला लागलं. त्याच्यानंतर ते जे रक्त आहे त्यांच्या पूर्णपणे शर्टाला लागलं होतं, शर्ट बदलला गेला. आणि का ही जी सगळी माहिती आहे ती मला अतिशय अधिकृत सूत्रांकडनं माहिती मिळालेली. स्वतः काही जे डॉक्टर्स आहेत ज्यांनी उपचार केले त्यांनी सांगितलं की ही परिस्थिती भयानक होती सुजितराव, म्हणून म्हणजे जे आम्ही बघितलं ते म्हणजे ही रस्त्यावरची भांडणं ही सातारा जिल्हा परिषदेत झाली.